नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारी या पाठाचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. तर नमुना 1 1500चे 40% बरोबर x चे 8%, तर x बरोबर किती? तर बघा, आपल्याला काय करायचंय, या पर्सेंटला हे पर्सेंट कॅन्सल आउट करायचे आहेत. मग 8 एके 8 आणि 8 पंचे 40 किती राहिलं तुमचं? 1500 गुणुले 5. मग 1500 गुणुले 5 करूया आपण. हे दोन शून्य जसेच्या तसे. 15 पाची 75. 7500 हे उत्तर आहे, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आता दुसरं पाहूया. 1200 चे 12% बरोबर 400 चे किती टक्के? इथे टक्केच आहे. तर पहा, या टक्क्याला हे टक्के कॅन्सल, या दोन शून्याला हे दोन शून्य कॅन्सल. 4 एके 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36%, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसत आहे. 25 चे 18% बरोबर 1 चे 25%, तर उलटा पुलटा आहे. म्हणजे 25 आणि 18, तर 18 25 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 18 25, म्हणून 18%. चला, एका संख्येचे 37.5% म्हणजे 3/8 बरोबर 1800, तर त्या संख्येचे 62.5% किती? 62.5 म्हणजे 5/8 आहे. तर एक लक्षात घ्या, छेद दोन्ही ठिकाणी 8 आहे. म्हणजे 3 बरोबर 1800, तर 5 बरोबर किती? 3 बरोबर 1800, तर 5 भागाची किंमत किती? असा प्रश्न आहे. 3 सक्का 18, हा 5 इकडे गेला तर 6 पंचे 30, आणि हे दोन शून्य 30 आणि 2 शून्य 3000, जे की उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. नमुना 5 अत्यंत सोपा. हे गणित असं पाहिलं की तुम्हाला काय करायचं आहे, 2400 त्याच्यावरती 24 वरती दोन शून्य द्यायचे आहेत, आणि हा 6 चोक 24 त्यातनं वजा करायचा आहे. तर हे वजा केलं तर 10तनं 4 गेले 6, 10तून 3 गेले 7, हातचा कॅरी 1 झाला, तर 24 मधनं 1 गेला 23, आणि काय करायचं 1 2 3 4 असा पॉईंट द्यायचा. 2376. काहीच अवघड नाही याच्यामध्ये. त्याची पद्धत तुम्हाला मी वर्गात सांगितलेली पण आहे की कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं. पण शॉर्ट ट्रिकच खूप छान आहे त्याची. सरळ सरळ 2400 मधनं 24 वजा करायची. 1800 चे 35% बरोबर m चे 5%. टक्क्याला टक्के कॅन्सल. 5 एके 5, 5 सात 35, 8 साती 2600, आणि 1 शून्य त्याच्यावरती, म्हणजे 180 गुणिले 7 केलं तर 1260 येणार आहे. डी बघा दुसरा. 360 चे 18% बरोबर x चे 6%. पर्सेंटला पर्सेंट कॅन्सल. 6 त्रिक 18. आता हा शून्य जसाच्या तसा. 36 त्रिक 108, 1080. 36 टेबल पाठ करण्यास तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 टेबल खूप वेळा लागतात. 35, 36 आणि 45. हे टेबल 8वी स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची असेल तर तुमचे पाठच पाहिजेत. तिसरं, 7200 चे 4% बरोबर यांचे किती टक्के? पर्सेंटला पर्सेंट कॅन्सल. 4 एके 4, 4 त्रिक 12, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 7 6 गेला 1 उरला, 3 चोक 12, हे दोन शून्य जसेचे तसे 2400.
जे की ऑप्शन 4 मध्ये दिसत आहे. चौथा प्रश्न, पर्सेंटला पर्सेंट कॅन्सल, 3×5=15, 3×5=15, 205 गुणुले 5 करायचं आहे. 5×5=25, शून्य असल्यामुळे हाचा तिथेच येणार आहे. 5×2=10, 1025, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर आहे. पुढच्या गणिताकडे जाऊया. 5 नंबरचं गणित बघा. 1200चे 8% बरोबर 400चे x, 400चे x असं विचारलेलं आहे. 400चे x. तर या दोन शून्याला हे दोन शून्य गेले, 4×1=4, 4×3=12, 8×3=24%. 24% पाहिजे होतं. किती पाहिजे होतं? 24%. किंवा x 24चे किती टक्के असं विचारायला पाहिजे होतं त्यांनी. थोडीशी इथं काहीतरी मिस्टेक आहे, किंवा इथं ऑप्शन टक्क्यांमध्ये देणं गरजेचं होतं. 3600चे 6% बरोबर 800चे m%. टक्केला टक्के कॅन्सल, 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल. आता काय करूया आपण? 4च्या पाड्यात आहे बघा. 36 आणि 8 4च्या पाड्यात आहे. 4×2=8, 4×9=36, 2×1=2, 2×3=6, 9×3=27, 9×3=27, 27, जे की आपलं ऑप्शन 4 मध्ये उत्तर दिलेलं आहे. 40चे 25% बरोबर 25चे शेकडा किती? शेकडा म्हणजेच टक्के, याचा अर्थ टक्के. टक्क्याला टक्के कॅन्सल, 25ला 25 कॅन्सल, तर 40चं 40 राहणार आहे. 40चं 40 राहणार आहे. पुढे 8 नंबरचं गणित पाहूया. या पर्सेंटला हे पर्सेंट कॅन्सल. आता बघा, 30×90, हा शून्य तर कटच झाला. 30, या शून्याला हा शून्य कट झाला. 3×2=6, 20 झालेले उत्तर. कटिंग व्यवस्थित करायची आहे. ,12%. आता बघा, याला हे कट. आता बघा, या दोन शून्याला हे दोन शून्य कट झाले. 24×1=24, 24×3=72. हे तुम्हाला माहिती 1/8 असतं. आपलं आलं 3/8. 3/8 म्हणजे 37.5%. 37.5%. परत एकदा बघा, हे गणित तुम्ही जरा कन्फ्यूज करू शकता. x किती पर्सेंट म्हटलेले आहे की नाही? तर हे 1/8 आहे. तर या दोन शून्याला हे दोन शून्य गेले, 24×3=72, 3/8 आलं. 3/8 म्हणजे किती पर्सेंट? तर 37. आपण ते पाठ केलेलं 1/8 12.5%, 3/8 37%, 5/8 62%. आता हे काय थोडंसं पर्सेंटला पर्सेंट कॅन्सल होणार आहे. आता 2×4, 270 गुणुले 4, 3×3=9, 9 खाली, 9×1=9, 9×3=27, हा 30, 30×4=120, 30×4=120. पुढे परत बघा, हे उलट उलट आहे. पर्सेंटला पर्सेंट कॅन्सल. 8×8 64, 125 गुणुले 64, आणि 5×5=25, 25×1=25, 25×5=1,600, आणि 64 गुणुले आपल्याला 5 करायचं आहे. तर बघा, 5 ने गुणायचं असेल तर याला अर्धा करून शून्य देतात. 64चा अर्धा होणार आहे 32, आणि एक शून्य दिला की 380 उत्तर येणार आहे, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये शो केलेला आहे. पुढे 1250 पहा. 1250चे 4 मल्टिप्लाय होणार आहे. छेद 5×5=25, 25 ने आपण भागूया. 25×1=25, 25×5=1,600, हा शून्य तसा तसा.
50 चोक 200, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. 50 चोक 200. 13 नंबर पाहूया. बघा बाळांनो, एका संख्येचे 12.5% बरोबर 37, तर 37.5% बरोबर किती? थोडक्यात 12.5% तुम्हाला माहिती आहे 1/8 आहे, आणि हे किती विचारले? 3/8. मग 8 ला 8 तर कॅन्सल होणार आहे. एका भागाची किंमत 37, 1 म्हणजे 37, तर 3 म्हणजे किती? तर 37 त्रिक 111. काल पण सांगितले 37 त्रिक 111 येतं. चला पुढचं बघा. हे 3/8 आहे आणि हे 5/8 आहे. 8 ला 8 कॅन्सल, म्हणजे 3 भागाची किंमत किती येणार आहे तुमची? 675. तर तुम्हाला 5 भागाची किंमत विचारलेली, तर 3 दुनी 6, 3 दुनी 6, 3 5 15, 225 गुणिले 5 करायचंय. मग 5 5 25, 7 आले 2, 5 दुनी 10, 2 12, 7 आले 1, 5 दुनी 10 आणि 1 11, 1125, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पुढचं गणित घेऊया आपण. 2.5%. 2.5% म्हणजे किती? 140. 2.5%चं फ्रॅक्शन तुमचं पाठ पाहिजे 140, किंवा 140 म्हणजे 2.5%. 140 एका संख्येचे आहे की नाही. मग 40 गुणिले 15, 15 0 0, 15 चोक 60, 600, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. बघा 6.1/4 म्हणजे 1/16 आहे. बघा हे फ्रॅक्शन तुमचं पाठ आहे 1/16. एका संख्येचे 1/16 बरोबर 48. तर हा गुणाकार करायचा आहे. तर 16 आठी 28 असे, हातचे आले 12, 16 आठी 28 असे, हातचे आले 12, 16 चोक 64 आणि 12 76. शेवटी युनिट प्लेसला तसाही एकच आहे, 768. चला पुढे. 12.5%. आता 12.5 म्हणजे 1/8 आणि 87 म्हणजे 7/8. 8 ला 8 कॅन्सल. एका भागाची किंमत 120, तर 7 भागाची किंमत किती? तर 7 ने गुणायचंय, 0. तर 12 7 84, 12 7 84, 4 नंबरचं ऑप्शन आहे. बघा हे खूप सोपं आलं. चला हे 1800 करा, आणि त्यातनं 9 दुने 18 वजा करा. तर शेवटच्या 100 मधनं 18 गेले तर किती राहणार आहेत? 82. 1782 राहणार आहे. आणि 1 2 3 आणि 4 घरं सोडून एक दशांश चिन्ह द्यायचं, ते दशांश चिन्ह. 0.1782, जे ऑप्शन 3 मध्ये आहे. खूप सोपं हा पॅटर्न. एक्सच्या 20%चे शेकडा 20 बरोबर 20. आपण मांडत जाऊया. एक्सच्या म्हटलं की गुणाकार, 20%, 20% चे म्हणजे गुणाकार, शेकडा 20 म्हणजे परत 20%. तर काय होणार आहे? हा 1/5 आणि पुन्हा हा 1/5 बरोबर किती सांगितलं त्यांनी? 20 सांगितलं. मग 5 5 25, 25 गुणिले 20 किती होणार आहे? 500. 25 दुनी 50 आणि हा 0, 500. अत्यंत सोपा प्रश्न 20 नंबरचा. बघा तुम्ही लगेच लक्षात आला असेल तुम्हाला काय करायचंय. 2500 करायचंय आणि 25 गुणिले 25, 625 वजा करायचं. चला करूया. 25 गुणिले 25, 625 वजा करूया. तर किती येणार आहे? 10तून 5 गेले 5, आजचा कॅरी झाला. 10तून 3 गेले 7, कॅरी झाला. 25 मधनं नाही, 25 मधनं 7 गेले 18,
1 2 3 4 0.1875 जे ऑप्शन 4 मध्ये आहे. आलं लक्षात? ठीक आहे. पंचवीस टक्के आता तुम्हाला सगळ्याला माहिती 25% म्हणजे 1/4 चे 1/4 आणि हे 2 शून्य. बघा हा झाला 0 16 झाला आणि हा 10 100 झाला. हा तर 16 गुणुले 1/16 इथं आणि 10⁻². 10⁻². परत बघा 1/16 झाला. हे जर मी व्यवस्थित सांगतो, जरा गडबडायला नको तुमचं. 25% म्हणजे 1/4 चे परत 1/4 आणि टक्क्याचे पुन्हा गुणुले 100. बघा 1/16 चे छेदस्थानी, पण हा 10चा वर्ग आहे ना छेदस्थानी, पण अंशस्थानी घ्यायचं असेल तर वजा करतो आपण 10⁻². ओके, ठीक आहे. जाऊया पुढे आपण. थोडं घाईने घेतोय, व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून. तुम्हाला जे गणित येत नाही तेवढंच फक्त बघा, टाइमपास करण्यात वेळ घालवू नका. 20% 1/5 चे 1/5 आणि हे टक्केचे 10⁻². टक्के आहेत ना, म्हणजे 10चा वर्ग. तर 1/25 आणि 10⁻². काय येणार आहे? 1/25 इंटू 10⁻² येणार आहे, जे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. चला, नमुना डी अत्यंत सोपा असतो. यात 1-2 ठिकाणी मिस्टेक आहेत फक्त, तेवढं समजून घेऊया आपण. याला 2 ठिकाणी करायचं. इकडे जास्तवाला पार्ट इकडे ठेवायचा आणि इकडे कमीवाला ठेवायचा. तर 10% जास्त आहे, 10% जास्त. 10%चं फ्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे 1/10. 1/10 आहे, हा जास्त आहे. आता जास्त कमीवाला जो असतो ना, त्याचा छेद मोठा असतो, म्हणजे तो आपोआप कमी होतो. ज्याला छेद मोठा तो आपोआप कमी होणार आहे. मग हा अंश छेदात मिक्स करायचा आणि अंश जसा तसा ठेवायचा. अंश जसाच्या तसा आणि हा छेदात मिक्स करायचा. 1/11. 1/11चं फ्रॅक्शन काय असतं आपलं? 11 9 99. बघा 3 नंबरचं ऑप्शन, 3 नंबरचं उत्तर 11 9 99. आपण ते पाठ केलेलं आहे. पुढचं याची सोडवायची गणित. एला कमीवाले इकडं 10% गुण कमी मिळाले. इकडं किती? 10% म्हणजे 1/10. आता इकडं कमीवाला आहे हा, तर जास्तवाला काय असणार? 1 कमी असणार. अंश जसाच्या तसा 1 कमी काढला, कमी केला की तो जास्त असतो. 1/9 म्हणजे 11 9 99. 4 नंबरचा ऑप्शन बघा इथं दाखवले त्यांनी, 4 नंबरचा ऑप्शन. चला पुढे जाऊया. आता बघा, साखरेची किंमत भाव 20%ने वाढवला, तर साखरेची मूळ किंमत ठेवण्यास शेकडा कितीने कमी करावं लागेल? तर बघा 20%ने वाढवलं. 20% म्हणजे 1/5. 20% म्हणजे 1/5 वाढवला. तर कमी करायचं आहे म्हणजे आता काय करावं लागेल तुम्हाला? अंश तसाच तसा आणि हे दोघांची बेरीज इथं लिहावं लागेल. तर 1/6 ची किंमत असते 16.203%. चला पुढचा प्रश्न आहे. चहा पावडरचा भाव 25%ने वाढवला. 25% म्हणजे 1/4 वाढवला. मग हे काय होणार? इकडे अंश जसा तसा 4 आणि 1 5, 20% कपात करावी लागेल, जे की ऑप्शन 3 मध्ये शो केलेलं आहे. 10% जास्त आहे म्हणजे 1/10. मग इकडं कमी काय असणार? 1/11. 11 म्हणजे इथं ऑप्शन दिलेले नाहीत, ऑप्शन चुकलेले आहेत. 9.111% यायला पाहिजे होतं. सॉरी 15% जास्त. 15% जास्त आहे म्हणजे 3/20. 15% म्हणजे 3/20. अंश जसा तसा 3/23. हे दोन्ही एकत्र येणार आहे. मग आता 3/23 तर कुठं नाहीच आहे आपल्याला, आपण पाठ पण केलेलं नाही. मग काय करायचं? याला 300 करायचं, म्हणजे हे. आणि 23 एके 23 उरले 7. 23 त्रिक 69 उरला 1. 1/23. 13.123. त्याचे 4 नंबर ऑप्शन मध्ये आहे. इथे बघा 4 नंबर ऑप्शन मध्ये आहे.
शक्यतो स्टँडर्ड फ्रॅक्शन येतं, असं 15% येत नाही, पण आलं तर आपल्याला आलं पाहिजे. 25% जे असते 1/4 तर 1/5 20%. कळालं? अंश जसा तसा छेद वाढतो. आणि मग आपण आपलं जे स्टँडर्ड पार्ट आहे ते उत्तर सांगायचं. 4 नंबर बघा. 20%ने कमी, इकडं कमी आहे. 20% म्हणजे 1/5 तर इकडं 1/4 25%. बघा आता पुढचं. 25%ने कमी आहे. 25% म्हणजे 1/4 तर उलट असते ना, तर 1/3 येणार आहे. तर 33.13%. पुढचं गणित. तांदळाचा भाव -60 ने वाढवला. -60%. 60% म्हणजे किती? 3/5. इथं 3 तसं राहणार आहे आणि 3 आणि 5 8 येणार आहे. 3/8 म्हणजे 37.37%. पुढं 50% ने वाढवला. 50 ने म्हणजे 1/2 वाढवलाय. 1/2. आता हे काय होणार? अंश तसा तसा 1/3 म्हणजे 33.13. शेकडा भाव 40 ने वाढवला. 40 म्हणजे 2/5 वाढवलेला भाग इकडं आणि तर 2/7 येणार आहे. 2/7 म्हणजे 28.4/7. 33.13 ने जास्त आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1/3 येते. आणि इकडे काय होणार तुमचं? 1/4. 1/4 म्हणजे 25%. 25%. 25% ने कमी झाला. कमी झाला म्हणजे 1/4 म्हणजे इथे 1/3 येणार आहे. म्हणजे हे गणित वाचा हळूहळू. गणित खूप सोपी आहेत. एक संख्या -20 ने कमी केल्यास 72 होते. -20 अर्थ किती? 1/5 म्हणजे बघा 1/5 आहे. -20 अर्थ किती? 1/5 आहे. मग 5 ची 1 कमी करायची म्हणजे 4 करायची. 4 ची किंमत किती होते? 72. मग एका भागाची किंमत किती? 18. तर ती मूळ संख्या किती होती? 5. 18×5 = 90. 5 भाग होती ना. 18×5 = 90. चला पुढे. एका संख्येचे -21 बरोबर 525 आहे. -21. मग आता काय आपल्याला 21चं फ्रॅक्शन नाहीच आहे. आपण सरळ सरळ 21 करूया. बरोबर 525. तुम्हाला माहिती मला दशांश चिन्ह आवडत नाही. त्या शून्याला हा शून्य गेला. तर 21 दुनी 42 उरले 10. 52 मधनं 42 गेलं 105 झालं. 21 105. हा जो 10 आहे त्याने मल्टिप्लाय करायचं तर हा शून्य तिथे जाऊन चिपकेल. 25 10 250. पुढचा. हे खूप सोपं असतं खालचं गणित. 2 विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. एक तर सगळं नापास पकडायचं आणि सेपरेट विषयावाल्याला एकत्र करायचं आणि एकूणवाला त्यातनं वजा करायचं. बघा आता मी नापास पकडतो. 30 नापास, इंग्रजीत 20 नापास. हे गणितावालं इंग्रजीवाले विषयांना एकत्र करायचं आणि एकत्रितनं वजा करायचं. 30 आणि 20 झाले 50. दोन्ही विषयात नापास किती? 10%. तर 10 वजा केलं तर 40% नापास आहेत. मग 60% पास. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी पास झाले? तर 60% पास झाले. असे खूप सोपं. नापास पकडायचं किंवा पास पकडायचं. बघा आता पासने पण करून दाखवतो. दोन्ही पद्धतीने कुठल्याही केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. बघा आता पासने करून दाखवतो. 30 नापास झाले म्हणजे 70 पास झाले. 20 नापास झाले म्हणजे 80 पास झाले. तर
तर 7 आणि 8 15 म्हणजे 150 पास झाले आणि 90 नापास झाले. बघा आपलं 90 पास झाले, इथं 10 नापास म्हणजे 90 पास झाले. तर दोन्हीतनं वजा केलं तर 60% पास झाले. दोन्हीतनं होता, काही प्रॉब्लेम नाही. कुठनंही करा, कसंही करा, उत्तर ॲक्युरेट आणायचा प्रयत्न करायचा. सरस्वती हायस्कूलची सोमवारची उपस्थिती 87% होती. तर 87% होती, तर बघा सरस्वती हायस्कूलची सोमवारची विद्यार्थ्यांची उपस्थिती 87% होती. त्या दिवशी 72 विद्यार्थी अनुपस्थित होते, म्हणजे एक लक्षात घ्या. तर 87% म्हणजे 708 आणि ॲबसेंटचा विचार केला तर एक ॲबसेंट होता. 7तनं 8 गेलं तर एक ॲबसेंट होता. 8 मधला एक ॲबसेंट होता आणि उपस्थित किती होते? 7. तर गणित म्हणते एक नाही ॲबसेंट तर 72 ॲबसेंट होते. किती होते? 72 ॲबसेंट होते. आणि गणित म्हणते त्या दिवशी उपस्थित किती होते? 7 उपस्थित होते. तर 7 म्हणजे किती? तर 7 दुनी 14 येणार आहे. हातचा आला 1, 7 7 49 आणि 1 50. तर 504 विद्यार्थी होणार आहेत. तर 504 कुठे आहे? इथे आहे. ओके, चला पुढे जाऊया. एका पुस्तकाची किंमत 20% कमी झाल्याने त्या पुस्तकाचा खप 20% वाढला. तर दोन्ही 20-20% आहे. एकदा वाढ होते, एकदा कमी झालेला आहे आणि एकदा वाढलेला आहे. तर ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस काय करायचं? याचा वर्ग करायचा. 20चा वर्ग 400 डिवायडेड बाय 100. तर किती झालं? आणि हे नेहमी कमी होत असतं. तर 4% घट, -4 होणार आहे. 4% घट. एकसारख्या किमती असतील, एकदा वाढ एकदा घट असेल तर फक्त वर्ग करायचा, भागिले 100 करायचं. एका वस्तूवर 20% सूट दिली, पुन्हा 10% सूट दिली, तर त्या वस्तूवर एकूण शेकडा किती टक्के सूट दिली? तर अशी सगळे सूट पर्सेंटेज पर्सेंटेज आणि पर्सेंटेज विचारलेलं आहे. अशा वेळेस एक फॉर्म्युला वापरायचा, जो फॉर्म्युला आहे आपला ए अधिक बी, ए बी डिवायडेड बाय 100. हा फॉर्म्युला वापरायचा. तर सूट असेल तर मायनस, वाढ असेल तर प्लस असतं. तर हे 20 मायनस आहे, पुन्हा बी सुद्धा 10 आहे, तो पण मायनस आहे कारण ती पण सूट आहे, ती पण सूट आहे. आता ए बी दोन्ही मायनस मायनसचा गुणाकार प्लस येतो, मायनस मायनसचा गुणाकार प्लस येतो. 20 10 200, ए आणि बीचा गुणाकार 20 10 200 भागिले 100. तर बघा मायनस मायनसवाले एकत्र येतात. -30 मधून +2 गेले तर -28 शिल्लक राहणार आहे. तर 28% तोटा, 28% सूट, 28% सूट. सगळी गणितं याच पद्धतीने सोडवायची. 20% भाडे वाढ केली, वाढ आहे म्हणजे +20, पुन्हा 15% भाडे वाढ म्हणजे +15. आता प्लस प्लसचा गुणाकार अधिकच येणार आहे. तर अधिक 15 दुनी 300 भागिले 100. तर बघा 15 आणि 20, 20 आणि 15 35 आणि 3 38%. किती टक्के? 38% भाडेवाढ केली. गणितं तुम्ही वाचा, वेळ जातोय कारण गणितं तिथे आहे. थोडासा व्हिडिओ पॉज करून मग म्हणजे वेळ जाणार नाही ह्याचा व्हिडिओचा जास्त. आणि तुम्हाला जे येत नाही तेवढंच बघायचं, सगळं बघायचं नाही. एक संख्या शेकडा 12.5ने कमी केली. 12.5 तुम्हाला सगळ्यांना माहिती की 1/8 आहे की नाही? 12.5ने कमी केली म्हणजे 1 कमी केली. ॲक्च्युली संख्या किती? 8 आहे. 8 भाग संख्या होती, 1 कमी केली. 1 कमी केली म्हणजे 7 राहणार आहे. तर 7 भागाची किंमत 161 होते. तर 8 भागाची किंमत आपल्याला काढायची. तर 7 एके 7, 7 दुनी 14, 16तून 14 गेले तर 2 उरला, 7 त्रिक 21 आणि 23 8 184. चला पुढचं. 11%ने कमी केली. बघा आता 11%ने कमी केली तर 11ला काय स्टँडर्ड फ्रॅक्शन नाही आहे. 11 कमी केली म्हणजे 89 राहणार आहे. आणि इकडे काय होणार? 100 होती ती. 11%ने कमी केली म्हणजे 89 राहणार आहे. 89 आणि 11 100. पण गणित म्हणतंय 79 2 5
आणि 2 शून्य कट झाले. तर आता हा याने भाग जायला पाहिजे 89चा, परंतु 89ने याला काही भाग जात नाही. मी ट्राय पण करून बघितलेलं आहे आणि यांनी ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत, कुठंतरी काहीतरी गफलत झालेली आहे. त्याच्यामुळे हे गणित जे आहे ते रॉंग आहे किंवा काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे. एक संख्या 15% वाढवल्यात. 15% तुम्हाला माहिती 3/20 असतं. किती असतं? 3/20 असतं. आता वाढवायचं म्हणजे 20/23 होणार आहे. तर गणित म्हणते वाढवली तर 184 होते. तर 20 भागाची किंमत किती? तर तुम्हाला माहिती 3 8 23 8 184, 20 8 160 येणार आहे. किती येणार आहे? 160, जे की पर्याय क्रमांक मला वाटतं 3 मध्ये दिसतंय. इथं 3 मध्ये दिसतंय. जाऊयात 4 नंबरच्या गणिताकडे. एक संख्या शेकडा 50ने वाढवल्यास 50 होते. तर ती संख्या किती? एक संख्या शेकडा 50ने वाढवली. शेकडा 50चा अर्थ 1/2 आहे. म्हणजे 2ची किती केली? 3 केली. त्यावेळेस ती किती होती? 50 केली. वाढवल्यास 50 होते. तर ती संख्या किती? तर ती संख्या किती? तर 3ने याला भागायचं आणि 2ने गुणायचं. तर एक लक्षात घ्या, आपण काय करू? 2ने डायरेक्ट गुणू. तर 50 गुणिले 100 आणि भागिले 3 करू. तर किती येणार आहे? आपल्याला माहिती 100 भागिले 3 म्हणजे 33.1/3%. ती संख्या कोणती होती? 33.1/3%. एका संख्येचे 17% म्हणजे 72/25 आहे. चला, 17% म्हणजे 72/25 आहे. तर लिहितो मी 17 म्हणजे 72/25. तुम्हाला सगळ्याला माहिती की मला पॉईंट आवडत नाही, ते 2 दशांश चिन्हानंतर आहे म्हणून याचे 100 खाली. आता फक्त आपल्याला 17ने भागायचं आहे. 17 चोक 68, 4 उरले. 72 मधून 68 गेले, 4 झाले. 17 दुनी 34, 8 उरले. 17 पाचची 85, 425. बघा, सरळ सरळ भागाकार आहे. 8 नंबरचं गणित बघा आता सगळे. एका संख्येचे 37.37 म्हणजे 87. तर ती संख्या किती? तर सगळ्याला माहिती ती 3/8 असतं. तर 3 29 त्रिक 87 आणि 29 गुणिले 8 करायचं. 8 9 72, 232 येणार आहे. 29 8 232, 29 8 232. एका संख्येचे 23.5. आता बघा 23.5, मला काही 23 पॉईंट आवडत नाही, मग तो त्या पॉईंटचा 1 शून्य आणि या पर्सेंटचे 2 शून्य बरोबर 94 आहे. तर ती संख्या कोणती? असं करायचं. आता जर बघितलं तर हे जरा थोडंसं कठीण आहे, पण थोडंसं नीट ऑब्झर्वेशन केलं तर याला फक्त 2ने भाग जातोय पण याला जात नाही. मग हा 2ने भाग गेल्यावर 47 येतोय आणि 47 हा प्राईम नंबर आहे. मग 47ने भाग जाणार. 47 दुनी 94 आणि 47 पंचे 235, आहे की नाही? आता काय करायचं? याने आपण भागायचं. 5 दुनी 10, हे 2 शून्य जसे तसे 200 झालं आणि 200 दुनी 400, 200 दुनी 400, 200 दुनी 400, हे 200 इंटू 2, 200 दुनी 400 येणार आहे. एका संख्येचे 24% बरोबर म्हणजे 6. 24% म्हणजे 6. तर ती संख्या किती? बघा आता, म्हणजे ती संख्या आता 25 येते का बघूया. 24% म्हणजे 6 आहे. आपण सरळच मांडू, काय भाग जातोय त्याच्यामुळे आपल्याला काही फारसं अवघड जाणार नाही. तर 6 आहे. तर 6 चोक 24 आणि 25 चोक 100. तर ती संख्या किती आहे? 25 आहे. फ्रॅक्शन वापरलं असतं तरी चाललं असतं, पण सोपं होतं म्हणून नाही त्याच्या नादाला लागलो. आता काय विचारलं? 2 विषयात किती विद्यार्थी, आता काय झालं? जर 2 विषयात शेकडा किती विद्यार्थी, अर्धच गणित हे झालेलं आहे. का आहे इकडं? आहे मला वाटतं. आहे.
2 विषयात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले बघा. तर आपण उत्तीर्ण काढू. 25 नापास झाले म्हणजे किती? 75 पास झाले. 20 नापास झाले म्हणजे 80 पास झाले. आणि 2 विषयात 15 नापास झाले म्हणजे 85 नापास झाले. मी म्हणतो 80च नापास झाले, ह्यातलं 5 तर 70% उत्तीर्ण झाले. किंवा ही बेरीज करा. 7 आणि 8 15, 155 वजा 85 करा. 5ला 5 गेले, 15 8 गेले 70. दोन्हीपैकी कसं केलं चालेल, बेरीज करायची गरज नाही. आपल्याला कळतं ना 80 गेले, अजून 5 घालवायचे राहिलेत. प्रश्न बघा आता पुढचा. 2 विषयाच्या चाचणी परीक्षेत काय विचारलं? 2 विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? आपल्याला उत्तीर्ण शोधायचे. इंग्रजीत 75 उत्तीर्ण, गणितात 70 उत्तीर्ण. हे वाचायचं बरं का, कधी कधी अनुत्तीर्ण देतात ती. 70 आणि 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले म्हणजे 85. आधी हे एकत्र करतो, 7 आणि 7 14, 145 आणि 85 त्यातनं वजा करतो. तर 5ला 5 गेले, 14 8 गेले 6, 60% उत्तीर्ण झाले. 60% उत्तीर्ण झाले. ते मायनस करायचे हा, एकूणवाला मायनस करायचं आणि विषय एकत्र करून एकूणवाले मायनस करायचं. मग नापास विचारलं तर नापास गोळा करायचे आणि एकूणवाले नापासच मायनस करायचे. एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? आधी पर्सेंटेज काढू, किती पास आहेत किती नापास आहेत काय येते, मग त्याच्यानुसार आपण ठरवू ते. तर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले आहेत, म्हणजे पास झालेले आहेत. 3000 म्हणजे आपल्याला किती टक्के पास झाले ते काढावं लागेल. चला, 70 विद्यार्थी इंग्रजीत व 65 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. तर दोन्ही सरळ सरळ पासच दिले. 7 आणि 6 13, 135 आहे. 70 आणि बघा ना, 70 बघा, 70 विद्यार्थी आणि 65 विद्यार्थी, 70 आणि 65ची बेरीज करूया आपण. तर काय होईल बघा बेरीज, 70 अधिक 65 आणि 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेत, म्हणजे पास किती झालेत? 75 नापास झालेत. मी काय म्हणतो, हे 70 गेले तर हे अजून 5 गेले तर 60% पास झालेले आहेत. किती टक्के पास झालेत? किंवा असं करा, 7 7 13, 135 मधनं 75 गेले तर 5 5 गेले, 7 13 7 गेले 6, 60% पास झाले बघा. पण गणित काय म्हणते? 60% म्हणजे 3000, तर 100% म्हणजे किती? 60% म्हणजे 3000 आहेत. तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? तर 100% बसलेले असणार आहेत. तर बघा, 3000 ना, हां, तर या शून्याला हा शून्य गेला, 6 पंचे 30, तर हे झालं 50 आणि हे 2 शून्य चिपकवले तर 5000 विद्यार्थी बसले होते. चला पुढे. 2 विषयाच्या एका चाचणी परीक्षेत 60 विद्यार्थी गणितात व 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर एक लक्षात घ्या, आता 60 आणि 65 किती झाले? 6 आणि 6 120, 125 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. आणि 2 विषयात नापास किती झाले? 30 झालेत, म्हणजे 70 पास झालेले आहेत. 70 वजा करावं लागेल, 5 12तनं 7 गेले, 7 आणि 5 12, 55% विद्यार्थी पास झालेले आहेत. किती टक्के पास झालेले आहेत? 55%. 55% पास झालेले आहेत. पण गणित म्हणते 484 पास झालेले आहेत. तर परीक्षेला किती विद्यार्थी बसलेले असतील? तर 100% बसलेले असतील. तर 11च्या पाढ्यात ते बघा, 11 5 55, 484 सॉरी, आणि हे बघा 4 आणि 4 8 मध्ये आलं म्हणजे 11ने भाग जाते 44, 44. आता 5ने भाग गेला तर 20, 20 5 100, 44 दोन्ही 88, 44 दोन्ही किती येणार आहे तुमचं? 88 येणार आहे. 44 दोन्ही तुमचं किती यायला पाहिजे? 88 यायला पाहिजे. किंवा 44 गुणिले 20 केलं तर हा शून्य जसा तसा, 4 2 8, 4 2 8, 880 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. तर बघा आता पुढे,
हायस्कूलची उपस्थिती काहीतरी दिसते बघा, गोंदसरी हायस्कूल. आता बघा हे 93.75 जे आहे ना, ते खूप सोपा भाग आहे तो. तर थोडा स्क्रीन डार्क डाऊन का होते? 93.75. 2 मिनटं बाळांनो, जरा याला लिव्ह करतो आणि पुन्हा ऑन करतो. दोनच मिनटं, शेकडेवारी. आलं पहा. तर 93 पॉईंट काय येते, 1/16. बघा 1/16, एक कमी बघा, एक ते 15/16 आहे. ते किती? 15/16. कारण हा 6.25 ॲड केला की 100 होते बघा. 6.25, 25 टाकला की 94 आणि 6 टाकला की 100. मग ते 1/16 आणि 15/16 असं ते रिलेशन आहे. तर त्या दिवशी 15 विद्यार्थी गैरहजर होते. तर ॲक्च्युली किती गैरहजर होते? एक विद्यार्थी गैरहजर होता. एक विद्यार्थी म्हणजे किती होते? ते 15. तर त्या दिवशी उपस्थित किती होते? तर 15 उपस्थित होते. किती उपस्थित होते? 15. तर 15च विचारले, तर 15चा वर्ग 225 उत्तर येणार आहे. आणि वर्गाची संख्या विचारली असती तर 16ने गुणाकार करावा लागला असता. 16 गुणिले 15 करावं लागलं असतं. त्या दिवशी किती उपस्थित होते विचारलेले. एम एस हायस्कूलची गुरुवारची उपस्थिती 91% होती. मग गैरहजर किती होते? 9%. 9% गैरहजर होते. 9%. तर आणि उपस्थित किती होते? नाही, 63 विद्यार्थी अनुपस्थित होते. 9% म्हणजे 63. तर पटसंख्या विचारली तर 100% पटसंख्या. 9×7 63. हे 2 शून्य चिपकवले, ते 700 उत्तर येणार आहे. पुढे पुढचा प्रश्न, 25% घट आणि 25% वाढ. तर तुम्हाला सांगितलंय 25चा वर्ग करायचा, 625 भागिले 100 करायचं. 2 पॉईंट इथं 6.25 घट असणार आहे, 6.25ने घट. असं असलं दोन्ही सारखं की तसंच करायचं. चला A+B चा फॉर्मॅट वापरायचा. 16 20%ने वाढवला, 25%ने कमी झाला, तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल? आपण काय करू, +20 -25. आता प्लस मायनसचा गुणाकार मायनस येतो, तर हे 25 गुणिले 20 केलं तर -25 दुनी 50 आणि हा 0, तर 0 होणार आहे. 100ला 100 कट झाले, तर मायनस मायनसवाले एकत्र येतात. 25 आणि 5 30, -30 मधनं +20 गेले तर -10 शिल्लक राहणार आहे, म्हणजे 10% घट. 10% घट, मायनस म्हणजे घट, प्लस असेल तर वाढ. 10% घट असायला पाहिजे. पुढचा 17 नंबरचं गणित बघा. 30% वाढल्याने 20% कमी झाला, तर पूर्वीच्या उत्पन्नात काय झाला? 30% वाढ आहे, 20% कमी, मायनस आणि प्लसचा गुणाकार मायनस येतो. 3 दुनी 6 आणि 2 शून्य जसेच्या तसे 600. 1 आणि 2 शून्य आणि 3 दुनी 6, 100. तर 6% मायनस करायचं बघा. 30 मधनं 20 गेले 10 झाले, आणि -6 केले तर 4% प्लस येणार आहे. 4% प्लस वाढ. चला पुढे जाऊया. 18 बघा. 30% सूट आणि पुन्हा 15% सूट. बघा -30 -15 आणि मायनस मायनसचं काय होतं? प्लस होतं बघा. काय होतं? प्लस होतं. मायनस मायनसचा गुणाकार प्लस होतो. तर 15 शून्य 0, 15 त्रिक 45, 450 भागिले 100 म्हणजे 4.5% करायचं. अगोदर हे करून घेऊ. 30 आणि 15 -45 येणार आहे, आणि त्यातनं हे प्लस आहे, +4.5. मायनस प्लसची कधी बेरीज एकत्र होत नसते, ती वजाबाकीच करावं लागते.
तर 45मधनं 5 जर घालवले तर 40 राहिलं असतं, पण 5 नाही तर ते 4.5 घालवायचे म्हणून 40.5. किंवा तुम्ही गुणाकार भाग वजाबाकी केली तरी चालेल. हा 45 आहे आणि 4.5 आहे. इकडे वजाबाकी करा, 10तनं 5 गेले 5, इकडे रिवर्स केला 1, 5तनं 5 गेले 0 आणि 4 असं केलं तरी चालेल. पॉईंट खाली पॉईंट व्यवस्थित द्या. पुढचं पेन बॅटरी लो. दोन मिनटं. पहा, एका वस्तूवर प्रथम 15% सूट दिली तर -15, पुन्हा 10% सूट दिली तर -10, तर 15 आणि 10 -25 असणार आहे. आता या दोघांचा गुणाकार प्लस होतो, तर 15 आणि 10 150 भागिले 100 तो प्लस होणार आहे. तर किती होणार आहे? 1.5. तर 1.5 वजा करायचं यातनं, 1.5 सॉरी -25 आणि 1.5. तर 10तनं 5 गेले 5, हातचाला 1, 25मधनं 2 गेले 23, 23.5 सूट. कुठं आलं 23.5 सूट? इथे पहिला. आता बघा पुढचं. खूप सोपं आहे, ते लिहावं लागते म्हणून वेळ जातो थोडासा. बघा, 18% भाडेवाढ केली, पुन्हा 5% भाडेवाढ केली, 18 पंचे 90. ओके, 18 पंचे 90 होणार आहे. 18 आणि 5, 18 आणि 5 किती झाले? 23 आणि 90/100, 1 शून्य गेला 0.9, 23.90 एवढी भाडेवाढ होणार आहे. पुढचं 8% सूट दिली, पुन्हा 10% सूट दिली, दोन्ही मायनस मायनस आहेत. मग 8% आणि पुन्हा 10%, तर -18 होणार आहे. पण दोघांचा गुणाकार 18 आणि 10 आहे, 10 80 होणार आहे. 80चे 100 म्हणजे 0.8 प्लस होणार आहे. तर 0.8 प्लस होणार आहे, 0.8 प्लस होणार आहे. प्लस म्हटलं वजाबाकी करावं लागेल. 18तनं 8 गेले तर काय होणार आहे? हे थांबा, प्लस म्हटलं तुम्हाला जरा गडबड वाटेल. हे किती झालं तुमचं? -10 -8 प्लस 80/100 झालं. मग काय झालं? 0.8. तर हे काय झालं? -18 आणि प्लस 0.8 झालं. तर 1 - 1 प्लस असेल तर वजाबाकीच होते. तर 18तनं 8 गेलं तर 17.20 राहणार आहे, 17.20. आता तुम्हाला 10% रेट आहे, 3 वर्षानंतर मग चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला वापरायचा. तर 10% म्हणजे 1/10, त्याचं घन करायचं, 10चा 11 होणार आहे. तर 10चा घन 1000, 1000ची 1331 होणार आहे. तर ते म्हणते 12,000 आहे. तर त्याचे किती होणार? 3 शून्याला 3 शून्य कट झालं, 12 ने गुणायचं, 12 एके 12, हातचाला 1, 12 त्रिक 36 आणि 1 37, हातचे आले 3, 12 त्रिक 36 आणि 3 39, हातचे आले 3, 12 एके 12 आणि 3 15, 15,972. ऑप्शन 3. बघा, व्यवस्थित पाहून घ्या. एका वर्तुळाची त्रिज्या आणि क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे πr². काय आहे? r². त्रिज्या म्हणजे r चे वर्ग होतोय. वर्ग झाला की 10% वाढ झाली म्हणजे काय होणार तुमचं? 10% वाढ झालं की काय होणार आहे तुमचं? 1/10. मग 10चा वर्ग 100, 100चं 121 होणार आहे. तर कितीचा फरक पडला? 21चा फरक पडला. 100 म्हणून 21%. एका चौरसाची बाजू, चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग असतं, बाजू वर्ग म्हणजे काय होते? स्क्वेअर होतोय. 20%, 20% म्हणल्यानंतर आता एक लक्षात घ्या, 20%चं फ्रॅक्शन किती? 1/5. 5चं किती होणार आहे? 6. मग 25चं किती होणार तुमचं? 36 होणार आहे. 25वर किती वाढलं तुमचं? 11 वाढलं. मग याला तर 4 ने गुणलं, तर याला पण 4 ने गुणा. तर काय होणार आहे? 11 चोक 44 आणि 25 चोक 100 म्हणजे 44% वाढ होणार आहे. किती टक्के? 44%.
पुढं एका निवडणुकीत उभे असलेल्या 2 उमेदवारांपैकी ज्याला 40% मते मिळाली तो 25,000. बघा आता 2 उमेदवार आहेत की नाही, तर एका उमेदवार 2 उमेदवार आहेत, ए आणि बी. याला 40% मते मिळाली, याला 60% मतं मिळाली, तर एक्स्ट्रा गॅप कितीचा पडला? 20% मतांनी तो जिंकला. पण तो काय म्हणतोय, किंवा हरला. 20%ने जिंकला किंवा दुसरा 20%ने हरला. तर ही 20% म्हणजे किती आहेत? किती आहेत ती? 25,050 आहेत. तर जिंकलेल्या उमेदवाराला 60% पडलेले, तर 60% म्हणजे किती? तर 20 त्रिक 60. तर हे शून्य गुणाकार करायचा आहे. 3 शून्य शून्य, 3 पाची 15, हातचे आले 1, पण 3 पाची 15, हातचे आले 1, 3 2 6 आणि 1 7, 75,150. 75,150 हे उत्तर यायला पाहिजे. यात थोडंसं जरा बघा, शिकवलेलं आहे तुम्हाला, कन्सेप्ट लक्षात घ्या तरच ते कळेल. बॅटरी डाऊन झाल्यामुळे मी थोडंसं वेगाने घेतोय. फोंडाघाटची लोकसंख्या प्रतिवर्षी 10%ने वाढते. 10%ने वाढते. जर यावर्षी या गावची लोकसंख्या 36-30 तर 2 वर्षापूर्वी किती असेल? तर तुम्हाला वर्गमध्ये जायचं आहे. बघा 10% म्हणजे 10चा 11, 2 वर्षाचं आहे ना, 2 वर्षापूर्वीच. मग 121 आणि 100 असं करायचं आहे. तर ऑलरेडी वाढलेली दिलेली 3630, तर हे किती राहणार? तर 121च्या ऐवजी मी काय करतो, नाही 121च ठेवतो. 21 त्रिक 63 आणि 100 त्रिक 300. 300 आणि हा शून्य जसाच्या तसा, हे डबल शून्य जसेचे तसे, 3000. सोपं आहे, काही अवघड नाही. चक्रवाढ व्याज आहे जी. अजून किती राहिलेत? अजून 10 राहिलेत. एका गावची लोकसंख्या 5,000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते, 2 वर्षांनी बघायचं, म्हणजे वर्गच करायचा आहे. तर 100ची किती होणार आहे? 121 होणार आहे. ऑलरेडी किती आहे? 5,000 आहे, त्याची किती होईल असं विचारले. तर 2 शून्याला 2 शून्य गेले, 50 गुणिले 121 करायचं. तर शून्य तर तसं तसं येणार आहे, 5 एके 5 आणि 12 पंचे 60, 60 50 येणार आहे. बघा काय अडचण आहे कोणाला? 2400 जर तुमचं पाठ असेल, चक्रवाढ व्याज आहे, सरळ सरळ चक्रवाढ व्याज आहे. 5 वर्षांनी 2 टप्पे आहेत बघा इथं. दर 5 वर्ष म्हणजे हा टप्पा आहे. तर 10 वर्ष म्हणजे 2 टप्पे आहेत. 5 दुनी 10 म्हणजे 2च वर्ष, 5% वाढते. 5%चं फ्रॅक्शन तुमचं 1/20 आहे, म्हणजे 20चे 21 होणार. 20चे किती होणार? 21 होणार. मग 20चा वर्ग 400, 400चे 441 होणार, आहे की नाही? वर्ग 2 टप्पे आहेत म्हणून. आपली तर आहे 2400. आता किती करायची बघूया आपण. 2 शून्याला 2 शून्य गेले, 4 सक्क 24, 6ने या 441ला गुणायचं, 6 एके 6, 6 चोक 24, 7 आले 2, 6 चोक 24, 25 26, 2646. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघा. आताच आपलं 6050 आलतं बघा इथं, वर्गणित सोडवलं म्हणजे त्या गावची लोकसंख्या किती असणार? 5000 असणार आहे. तेच गणित आहे, फिरवून विचारलंय फक्त. दरवर्षी किती? 5%ने वाढते. दर 5 वर्षांनी 5%ने वाढते. तर 10 वर्षापूर्वी म्हटलं आहे का, म्हणजे 2 टप्पे आहेत. चला 10% म्हणजे 10चा 11 होणार, आपल्याला वर्ग करावं लागतील. 100चं 121, ऑलरेडी किती झालेली? 6050 झालेली आहे. तर हे किती राहणार आहे तुमचं? x राहणार आहे. तर इथं 121 न मांडता 11 गुणिले 11 मांडतो, काय प्रॉब्लेम नाही. 11 पाची 55 राहिले 5, 11 पाची 55 जसं तसा 0, 11 पाची 55 आणि हा 0, हे 2 शून्य तिथं चिपकवा. 5000 त्याचं उत्तर आहे. तसं इथे आपलं पाठच असतं आणि 4-5 वेळा सोडवलं की लक्षात पण राहून जातं. 5000चं 6050 होतं, 2400चं 2646 होतं. आणि ते काय स्टँडर्ड आकडेत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. चौथा, दर 10 वर्षांनी आणि किती? 20 वर्षापूर्वी म्हणजे 2 टप्पे आहेत. 5% वाढते, म्हणजे 5%चं आपलं फ्रॅक्शन आहे तुमचं 1/20. 20चे 21 होणार, मग वर्ग करा. 400चं 441 होणार आहे.
ही वाढलेली आहे बघा, 1323. तर हे किती असणार आहे? तर बघा, 1 त्रिक 3, 44 त्रिक 132, या 3चा भाग बसतोय 30, 4 त्रिक 12, 1 2 आणि 3 शून्य, 12,000. पाचवं अत्यंत सोपं गणित आहे आता पाचवं. वर्तुळाची त्रिज्या किती? 15% वाढल्यास क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? 15%. बघा आता, बघा तुम्ही दोन कितीने वाढेल म्हटलं आहे की नाही? एका वर्तुळाची त्रिज्या शेकडा 15ने वाढवल्यास, तर वर्तुळ म्हटलं की आर स्क्वेअर आला, पाय आर स्क्वेअर. मग आपण काय करू? 15 अधिक 15 ए अधिक बी करू. 15 अधिक 15 अधिक 15चा वर्ग भागिले 100 करू. तर 30 तर फिक्सच झाले, आणि हे 2 पॉईंट तर 30 आणि 2 32.25 झाले. 32.25. त्रिज्या 30%ने वाढवला. आपण काय करू? 30 अधिक 30 आणि 30चा वर्ग 900/100. किती झालं? 30 आणि 30 60 आणि 9 69 झालं. चला, 40%ने वाढवला. आपण काय करू? 40 अधिक 40 आणि 400चा वर्ग, 40चा वर्ग 1600, इथं लिहितो 1600 भागिले 100, तर 16 राहिलं. तर 80 90 96 झालं. खूप सोपं आहे ते. चौरसाची बाजू 25ने वाढवली. आपण काय करू? इथं 25 25 अधिक 25चा वर्ग 625/100, म्हणजे 6.25 झालं. 50 आणि 6 56.25 झालं. बघा, दोन उमेदवार आहेत, एका निवडणूक उमेदवाराला 30% मते मिळाली. मग एक बघा, ए उमेदवार आहे, 30% मिळाले आहे की नाही, आणि दुसऱ्याला 70% मिळाली. मग ह्याला जास्त किती मिळाली? 40% मिळाली. तर काय म्हणते? तो 40%ने एक तर जिंकलाय किंवा 40%ने हरलाय. तो काय म्हणला? 14,400 मतांनी हरला. मग 40% म्हणजे किती तुमचे? 14,400. तर विजयी उमेदवाराला किती टक्के पाहिजेत? 70% मिळालेले आहेत. तर ह्या शून्याला हा शून्य कट झाला. तर 4चं तुम्हाला माहिती आहे, 36च्या पाड्यात आहे, 36 चोक, आणि हा 40, 7 चोक 28, आणि ही हा एक शून्य राहिला बरं का, 28,000. कुठं गेलो 28,000? दिसा ना की. तो विजयी उमेदवाराला इथं कुठे आहे का? 28 18च आहे का रे? काय चुकलंय? परत एकदा करतो मी, काहीतरी चुकलंय नक्कीच. 30% 70%, तर मधला गॅप 40% आला, बरोबर आहे. तर विजयी उमेदवाराला किती? 40% म्हणजे किती? 14,400 एवढेत. तर तुम्हाला विजयी उमेदवार विचारले तर 70% बरोबर किती? तर एक शून्य गेला. 4 एके 4, 4 त्रिक 12, 36 आहे हो. 12 2 4 सक्क 24, आणि हा शून्य जसाच्या तसा. आता 36 गुणिले 7 करायचं. तर 36 गुणिले 7 252. 36चा पाठापाठ करायला सांगितलाय तुम्हाला. 36 गुणिले 252, 7 येणार आहे. 36 गुणिले 7 252, हा शून्य आणि हा शून्य, 25,200 येणार आहे. आणि आता शेवटचं गणित, मत अवैध नाही आहे. पहा, 35% एकाला मिळाली, म्हणजे दुसऱ्याला किती मिळाले असणार? 65% मिळालेले असणार आहेत. गॅप कितीचा आहे? 3 आणि 3 6, 30%चा गॅप आहे. मग 30% म्हणजे किती? 31,500. तर निवडणूक एकूण किती मतदान झालं? 100% मतदान झालं. सॉरी, 100% मतदान झालं. या शून्याला हा शून्य गेला. 3 एके 3, 3 5 15, आणि 1 आणि 2 शून्य, हा एक राहिलेला 1 शून्य,
1,05,000 हे मतदान असणार आहे. इथे हा धडा चॅप्टर संपलेला आहे. सगळ्यांनी अतिशय केअरफुली अभ्यास करायचा आहे.